मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला आणि अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीवरती अवघ्या काही तासांमध्ये गुन्हा दाखल झालाय। यामुळे जळगावच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे। अटलांटा कंपनीने रस्ते बांधकाम प्रकरणामध्ये मनपाची 41 कोटींची फसवणूक केल्याचा ठपका आहे। मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यावरती मनपा प्रशासनाने तातडीने गुन्हा दाखल केला। महापालिकेचे योगेश बोरोले आणि त्याचबरोबर किरण चौधरी हे दोघं अधिकाऱ्यांनी शहर पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दिलेली होती। याआधी भाजप नगरसेवक अरविंद देशमुख यांनी देखील फिर्याद दिलेली होती। अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीने 1997 साली रस्ते डांबरीकरणाचे कंत्राट घेतल्यानंतर काम अपूर्ण ठेवलं आणि अनामत रक्कम ही परत केली नाही असा आरोप आहे। जळगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी जळगाव शहर महानगरपालिकेचे योगेश बोरुले शहर अभियंता यांनी आयुक्त यांच्या आदेशाने फिर्याद देऊन अटलांटा कंपनीने त्यांची 42 कोटींची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली आहे। प्रथमदर्शनी कंपनीविरुद्ध फिर्याद देण्यात आलेली आहे। तपासात पुढे निष्पन्न होईल, पुढील तपास चालू आहे। फिर्यादीने म्हटलेल्याप्रमाणे फिर्यादीमध्ये कंपनीने आपलं काम अर्धवट सोडून महानगरपालिकेची फसवणूक केलेली आहे। विमानतळाचा विकासाचा तो विषय होता, त्याच्यातले त्यांचे महानगरपालिकेकडे 11 कोटी रुपये घ्यायचे बाकी होते। 11ही नव्हते, 3 कोटी रुपये काहीतरी समथिंग होतं। व्याज सरळ त्यांनी व्याज जे लावलं आहे ते 12% प्रमाण लावलेलं आहे। मात्र आम्ही जे प्रकरण जेव्हा उकरून काढलं, साधारणतः 41 कोटी 30 लाख रुपये असं तर काही होत होतं। मात्र आता प्रशासनातर्फे जी फिर्याद देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये ही रक्कम अधिक वाढलेली आहे। 42,60,76,562 रुपये इतके घेणे हे अटलांटा कंपनीकडे आहे। माझी मागणी अशी असेल की अटलांटा कंपनी जे कोण संचालक आहे त्या संचालकांना लवकरात लवकर तात्काळ त्यांना अटक करण्यात यावी। अधिक 90 लाख रुपये जे रस्ते रिपेरी करण्याकरता खर्च झाला तो आणि 36 लाख रुपये दंड रक्कम असे एकंदरीत रक्कम त्यांच्याकडे थकीत आणि वसूलपात्र होती। सदरच्या वसूलपात्र रकमेसंबंधी माननीय आयुक्त साहेब यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले होते। त्यानुसार त्यांनी मला प्राधिकृत पत्र दिलेलं होतं। त्यानुसार मी त्या 4,79,00,000 अधिक 90 लाख रुपये अधिक 36,50,000 असे व त्यावरचं चक्रवाढ व्याज असं एकंदरीत 42,60,00,000 रुपयाचा नुकसानीचा दावा आहे तो आम्ही त्यांच्यावरती दाखल केलेला आहे। इथे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।